तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी शेतकरी कन्या सुवर्णा घुमरे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. तर कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल. काल मस्त सुट्टी होती आणि आराम होता. तर हरभरा खायचं हे ते चालू होतं. परत पाहुणे पण आले होते आणि आज आलेले वावरात टमाटे तोडायला. आज तर एवढी गडबड विचारूच नका. 4 वेळेस गाडी भरायचं कॅन्सल झालं, 4 वेळेस हो झालं, नाही झालं. तर मग शेवटी ठरलं की 50-60 कॅरेट काढायचे. तर मग आता गाडी येणार आहे आणि आता तोडणं चालू आहे. मग आंटीला बोलवले तोडायला की मम्मी ते सगळे तिकडे टमाटे तोडू राहिले. चला दाखवते. आज एवढा गडबडीत व्लॉग शूट करणं म्हणजे लय अवघड होतं, पण तरी बी टाईम काढून आता व्लॉग शूट करते. मम्मीची इथं हो हो आलेच. मम्मीची इथं बकेट भरलेली आहे. आता घेऊन जाऊ. मी आणते बाई, तिथंच विसरले. मी घेऊन येते बकेट. मम्मी तुला आहे का बकेट? बर. तर आता बकेट घेतली डोक्यावर भरून आणि बघा बकेट फुल टमाट्याने भरलेली आणि त्या दिवशी सारखा ढीग मारून ठेवायचा आहे गाडीपर्यंत, कारण गाडी यायला उशीर होणार आहे आणि कॅरेट बी गाडीतच राहतात. त्याच्यामुळं मग टाकायचा प्रॉब्लेम होतो, खाली टाकावं लागत्या आणि गाडी आली की मग कॅरेट भरायचे. तर आता चालले असे तोडणं आणि बकेटने टाकणं. हे बघा इथे ही मुरघासची पन्नी टाकलेली आहे. आता त्याच्यावर टमाटे टाकून देऊ. ओके चलो. तर हे एवढे आपले आता गावरान टमाटे तोडणे झालेले आणि आता जायचं आपल्याला हायब्रिड टमाटे तोडायला, म्हणजे की हे तोडायचे. तर आज आपले कॅरेट कमीच असणार आहे. 50-60 कॅरेटचे टार्गेट आहे. आता काय माहिती किती भरतं, अंदाज कळत नाही. कमी भरू शकता किंवा जास्तही भरू शकता. तर गावरान टमाटे ना तिथे टाकले आणि जे हायब्रिड टमाटे ना हे इकडून आहे अलीकडं. ते हे रस्त्याची इकडं टाकायचे, ह्या इकडच्या झाडाखाली दुसऱ्या. तर मी तुम्हाला पहिले दाखवले होते ना, ते होते गावरान टमाटे आणि आता आपण हे तोडलेले हायब्रिड टमाटे. तर आता आपले सगळे टमाटे तोडणं झालेले. 5 वाजले पण अजून आपली गाडी काही आलीच नाही. 4 वाजता येणार होती पण अजून घरून बी निघली नाही. असं राहतं शेतकऱ्याकडे, काही कोणी वेळेवर येत नाही. निघतो गाडी आली नाही, हे ते विचारूच नका. नुसतं टेन्शन देते हे गाडीवाली. आता रात्रीचीच गाडी भरायला लावणार आहे. काय करायला पाहिजे ना, ज्यांना गाडीवाल्यालाच गाडी भरायला लावली पाहिजे आल्यावर. पण काय करणार, तर आपल्या मालाची आपल्याला काळजी ना, त्याच्यामुळे भरावंच लागते. तर झालेले आता आपले तिकडं मम्मी तिने ओरडू राहिले बकेट आणायचे. जाते मी आता बकेट आणायला. तर असं होता आजचा आपला दिवस आणि आता रात्रीचे 9 वाजले तेव्हा कुठे आपली गाडी आलेली. पण उशिरा आले ना, तर त्या गाडीवाल्या भाऊलाच मी टमाटे भरायला लावले. जर तुम्ही ब्लॉग पाहिला ना, याच्यानंतर जर उशिरा आले तर तुम्हालाच टमाटे भरायला लागन. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.